लागला काय म्हणतो तू ब्रह्मयाचे ब्रह्मशक्ती निष्फळ केली पडसी स्थिती बरं रावणे घेऊन हाती आणि पुढती स्वमित्रा लगेच असणार राजा रावणानं हातामध्ये शक्ती घेतली आणि शक्तीला म्हणू लागला तू ब्रह्मदेवानं वरदान दिली ब्रह्मदेवाची असणारी ब्रह्मशक्ती निष्फळ म्हणजे असणार म्हणजे कसल्याही प्रकारच्या अंगामध्ये बळ न राहता खाली का पडती अशा प्रकारचा राजा रावण त्या ब्रह्मशक्तीला बोलू लागलेला आहे. जवळून शक्ती हानिता दाना लक्ष्मण विंदील तीव्र बाण हो येणे भेने रावण आणि आपण दुरोणी लागली असणार म्हणले राजा रावण असणार चल 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 कापू लागला. रावणाने विचार केला आपण आमने सामने जर गेलो लक्ष्मणाच्या समोरासमोर जर गेलो आणि लक्ष्मणाला जर शक्ती आणली आपला त्याच्या बरोबर टिकाव लागणार नाही अशा प्रकारचं रावणाने विचार केला. दूर गेला आणि दूर जाऊन असणार म्हणले ब्रह्मशक्ती राजा रावण लक्ष्मणावर सोडू लागलेला. रावणे शक्ती घेऊन हाती आपुल्या सर्व शक्ती सोडिली स्वमित्रा प्रती बरं सकोप व्रती साठोपे लागली गाजणाऱ्या रावणाची तळपायाची आग मस्तकाला गेली. लाल भडक डोळे केलेले अनावर राग आला कारण भावाला मारतो ब्रह्मशक्ती सुद्धा असणार म्हणले. मग रावणानं हातामध्ये परत ब्रह्मशक्ती घेतली परत लक्ष्मणावर ब्रह्मशक्ती सोडण्याकरता अंग बाळ अंग बाळ भाऊ बळे प्रताप शिळे शक्ती सोडिता रनक डोळे जगना उसळे कडकडे रावणाने असणार म्हणले आपल्या अंगामध्ये जेवढी ताकद शक्ती अंगात जेवढी असणार युक्ती सर्व वस्तू असणार म्हणजे आपलं बळ त्या ब्रह्मशक्तीला लावलं तेवढं बळ लावून असणारी ती ब्रह्मशक्ती त्या लक्ष्मणावर राजा रावण सोडू लागलेला आहे. लक्ष्मण विराती निद्रा कदान सरे मागा पुढा हो शक्ती छेदिली तडतडाय निज गुराडा विंदोरी लागली असणारा लक्ष्मण कसा आहे बलवान आहे ताकदवान आहे युक्तिवान आहे शक्तिवान आहे धैर्यवान आहे. केळभर सुद्धा लक्ष्मणाचं धैर्य खचलं नाही शक्ती येऊ लागली पण आलेल्या शक्तीचं निवारण लक्ष्मण करू लागलेले आहे. मयासुरे निर्मिली होती शेते छेदिली बाणाव्रती उरली केवळ ब्रह्मशक्ती बरं ब्रह्मबरो जोक्ती अनिवार्य लागली असणाराची माईक शक्ती होती त्या माईक शक्तीचं असणार म्हणजे लक्ष्मणाच्या बाणानं असणार म्हणजे सगळं निवारण केलं. किळभर असणार माईक शक्ती ठेवली नाही फक्त राहिली जी ब्रह्मदेवाची वरदानाची शक्ती जेवढी होती तेवढी शिल्लक राहिली. अशा प्रकारचं झालं. पुढं काय केलं शक्ती येताच संपूर्ण लक्ष्मण विंदोनी बाण बरं सत्य लोकावरती जाण उडवी आपण साठोपे लागली असणार लक्ष्मणाने विचार केला किती बाण मारायला लक्ष्मणानं पुन्हा असणाऱ्या हातामध्ये बाण घेतला धनुष्याला बाण लावला. त्या ब्रह्मशक्तीला बाण लागल्याबरोबर सर्र असणार म्हणले सत्य लोकांपर्यंत असणार म्हणजे ब्रह्मशक्तीला लक्ष्मणाच्या बाणानं उडून लावलं. अशा प्रकारचा पराक्रम लक्ष्मणाच्या शक्ती बाणामुळं झाला. आणखीन काय घडलं लक्ष्मण बाणी पिटीत जाय शक्ती उसने घेऊन नाही दुर्धर घाये आणि तो लागली असणार म्हणले काही झालं शक्ती असणार बरेचशे वानगडी करू लागली पण असणार शक्ती जवळ असणार लक्ष्मण येऊ देणे गेला. शक्तीचं येणं लक्ष्मणानं बाण हाणणार असणार म्हणजे संगत आहे अनेक प्रकारचा असणार युक्ती करू लागली पण लक्ष्मणाच्या पुढे असणार म्हणजे ब्रह्मशक्तीचा तिळभर सुद्धा टिकाव लागणं गेला. अशा प्रकारची यथा त्या ब्रह्मशक्तीची लक्ष्मणाच्या बाणानं केली. शक्ती तळपाने गुप्त गती अंगी आदळावया पटपती लक्ष्मणे खडग घेऊन हाती उडविली मागुती सत्य लागली असणार लक्ष शक्तीनं असणारा विचार केला आपण आमने सामने असो समोरासमोर जर गेलं तर लक्ष्मण आपल्याकडे जवळ येऊ देणं झालंय. ब्रह्मशक्तीनं विचार केला की गुप्त झाली
गुप्त होऊन लक्ष्मणाकडे येऊ लागली. लक्ष्मणानं पाहिलं, हातामध्ये खडगे घेतलं. परत असणारा म्हणले, खणकून त्या खडग्याचा ठेका त्या ब्रह्मशक्तीला हाणल्याबरोबर शक्तीचं काय झालेलं आहे. खडगा घालाच्या खणाने शक्ती चरिता रणांगणी एक तिने घ्या उसळ्या गगरी बरं गेली तारांगणी नभस्वभा. नाथ महाराजांना सांगितलं, हा खडगाचा ठेका लागला, लक्ष्मणाच्या खडगाचा घाव लागला. ब्रह्मशक्तीला जसं घिसल्यानं असणार म्हणजे लोखंड असणार काय करा, लाल भडक करा आणि घनाचा ठेका द्यावा. घनाचा ठेका पडल्याबरोबर त्या असणार लोखंडाच्या तिलंग्या ओढतात. तशा प्रकारचं नाथ महाराजानं दुसरं उदाहरण दिलं. आकाशामध्ये जशा चांदण्या असणारा लख लख असणारे करतात, तशा प्रकारची दशा ज्या ब्रह्मशक्तीची पुन्हा लक्ष्मणाच्या बाणानं केलेली आहे. लक्ष्मणा सदा सावचित वरून सके शक्तिपात बरं हे जाणून लंकानाथ घरी क्षणार्थ ते ऐका लागली जाणार. मला काय केलं, राजा रावण पाहू लागला. रावणानं विचार केला, जोपर्यंत लक्ष आणि मन असणार म्हणजे सावध आहे, लक्ष्मण सावध आहे, तोपर्यंत लक्ष्मणाला बाण लागणार नाही. कारण रावण बुद्धिवंत होता, रावण युक्तिवंत होता. रावणानं युक्ती केली, बुद्धी वापरली. काय बोललेला आहे, लक्ष्मण विरती गाडा अचूक सांधाने निते निगडा शक्ती येऊन येदी अंग कडा नाविले वेडा लंकेशा. लक्ष्मण वीर आहे आणि युद्ध करण्यामध्ये असणारा पर्याय नाही असणारं म्हणले. एवढी शक्ती जी असणारं गेले वाट लावली. राजा रावण पाहू लागला. रावणाला असणारं घबराट सुटू लागली. रावण म्हणू लागला, जोपर्यंत लक्ष्मण सावध आहे तोपर्यंत असणारा ब्रह्मशक्तीचा कसल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. काहीतरी जेणेकरून ब्रह्मशक्ती लक्ष्मणाला लागल अशा प्रकारची युक्ती रावण करू लागलेला आहे. लक्ष्मणा पडावया दुचिता छळन करी लंकानाथ रणी मारिला रघुनाथ राक्षस गर्जत लागली. रावणानं सांगलाय, बघता काय म्हणला, जोपर्यंत लक्ष्मण सावध आहे तोपर्यंत ब्रह्मशक्ती लागणार. मग रावणानं आपल्या सैन्याला इशारा केला. ते राक्षसानं मोठ्यानं गर्जना केली. राजा रावण की जय हो, हर हर महादेव असणारे नाम घोष करू लागले. रावणाचा बाण सुटला, रावणाचा बाण असणारा आला, रामाला बाण लागला. रावणाच्या बाणानं राम पडला अशा प्रकारची घोषणा राक्षस लोक करू लागले. का, लक्ष्मणाचं मन असणारं म्हणजे इस्कळीत व्हावं याच्यासाठी असणारा तोडगा काय. रावणाच्या निजबानी राम पडिला रावणाच्या निजबानी राम पडिला रणांगणी लक्ष्मणाच्या हे वाणी काया रामाचा बाण सुटला. रावणाच्या बाणाला असणारा म्हणले रामाला बाण लागला. बाण लागून असणारा म्हणले रामाला येऊन पडला. अशा प्रकारची असणारी बातमी असा समाचार लक्ष्मणाच्या कानावर गेलेला आहे. लक्ष्मणाला ऐकलं. संचिता धनुषी लागली जाणार. लक्ष्मणाचं मन कसा मला कोणी गेला राम. रामाविण जीव व्याकुळ होतो. अनेक प्रकारचं मन असणार म्हणजे चलबी चल झालं. लक्ष आणि मन असणारं लक्ष्मणाचं बाजूला गेलं. विचारामध्ये ब्रह्मशक्ती असणारी आली, लक्ष्मणाला लागली. शक्ती भेदता हृदयाची शक्ती भेद झाला हृदयाची लागली जाणाऱ्या म्हणजे लक्ष्मणाचं मन ब्रह्मशक्ती असणारी आलेली आहे. लक्ष्मणाला लागल्याबरोबर
लक्ष्मण मूर्छेनं येऊन असणारा खाली पडला. अशा प्रकारची दशा अशी अवस्था ब्रह्मशक्ती लागल्यामुळं म्हणजे लक्ष्मणाची झालेली आहे. श्रीरामाच्या स्मरणाच्या सर्वदा शक्ती बापुडी हल्ली गायणार म्हणून आहे जिथं नामस्मरण आहे. कारण नामाच्या चिंतने 12 वाटा अनेक प्रकारचं जयघोष आहे. मुखामध्ये नाम आहे पण तरी पण कारण जे लढाची चेतीनं मोडे करा कल्पांती सर्व असणारे गणे लक्ष्मणाला शक्तीला रघुपती असणारी शक्ती आली. ब्रह्मशक्ती असणार म्हणजे लक्ष्मणाला लावली. मूर्छेनं लक्ष्मण मूर्छेनं येऊन असताना खाली पडला. बरोबर हे पुन्हा रामानं पाहिलं. रामानं पाहिल्याबरोबर असणार म्हणजे रामाला दुःख वाटलेलं आहे. असवेश्रवतील वचन राम झाला लक्ष्मणाचा गेला प्राणा कया पान करावे. लक्ष्मणाला मूर्छेनं आली. मूर्छेनं येऊन लक्ष्मण पाण्याबरोबर रामाचा असणारा चेहरा उतरलाय. लहान तोंड झालंय. कारण लक्ष्मणाहीन जीवा जैन पडेना. रामाच्या जीवाला जैन पडणं अनेक प्रकारचं भूल सुखावं कशा प्रकारचा रामाचा चेहरा असणारा उतरला. लहान तोंड झालं. काय बोलला ते लक्ष्मणाराणी पडल्या जाण श्रीरामाची दुका रात्रवती नयन लक्ष्मण असणाऱ्या मूर्छेनं येऊन पडण्याच्या नंतर असणाऱ्या रामाला दैवर आला. दुःख आलं आणि दुःख झाल्यामुळे असणार म्हणजे रामाच्या डोळ्यातून पाणी असणार म्हणजे पडू लागले. अनेक प्रकारचं राम असणार म्हणजे लहान तोंड केलं आणि राम बोलू लागले. काय लक्ष्मणालाही जीवघात लागली काढणार रामाच्या मनाला वाटलं. कसं होतं कसं राम काय करावं कसं करा. आणि रामानं विचार केला. लक्ष्मणाला मरण नाही सावध झाले. काय बोलले मारावया रावण कैसा ठेवला रघुनंदन लागली काढणाऱ्या रामाची तळपायची आपलं सल्ला गेली. रामानं लाल भडक असणारे डोळे गेले. कारण रावणानं माझ्या भावाला पाळलं. रावणाला असणार म्हणजे मी जितकं ठेवणार नाही. राम असणार एखाद्या काळासारखी असणार हातामध्ये धनुष्य बाण घेतलं आणि धनुष्याला बाण लावला आणि रावणावर बाण सोडू लागले. श्रीरामाचे बाण त्याची नंदले निवारण गजबजिला रावण लागली जायचं म्हणलं काय झालं. रामाला असणार म्हणले अनावर राग आला. रामाचे सण 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 असणार पण रामाचे येणाऱ्या बाणाचं म्हणजे राजा रावणाला निवारण व्हायला गेला. रावणाला लुटणार काही केलं. रामाला रणभूमीच्या ठिकाणी युद्धभूमीच्या ठिकाणी असणारे पहाड दाखवले आणि राजा रावण असणारा पळून जाऊ लागलेला आहे. रावण असणारा बुद्धिवंत होता. रावणाला विचार केला. रावण म्हणला आपण त्याच्या भावाला मारले. आपल्याला काही राम जित्त सोडणार नाही. आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असणार म्हणले रावण असणार पळून गेला. उठा उठी गुप्त राहता सैन्य गोटी तरी रावण धाके पोटी रामाचे बाण येऊ लागले असणार. राजा रावण पळून गेला. हा सैन्यामध्ये असणार म्हणजे वृद्ध होऊन असणार. तरी रावणाच्या पोटामध्ये धप 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 असणार गती लागली. काय करा कोणी कुठला मंत्र बाणी आहे अशा प्रकारे
भीती या रावणाला वाटू लागली कैसा का चंडवात वेगा करीत होता हात तैसा रावण सैन्यात चले पळत अति धाके. नाथ महाराजांना सांगितलं आकाशामध्ये असणार म्हणजे का काळं भोर असणार आभाळ आणि आभाळाच्या नंतर कडे असणार वारं सुटण्याबरोबर असणार म्हणजे काही ढग असणारा म्हणजे आकाशात थांबत नाही. कशामुळं वाऱ्यामुळं तसं रामामुळे रावण असणारा थांबला नाही. आणखी काय बोलले राम वीर जगजाती न लागे पळत्या पाठी रावण निज सैन्याचे गोटी अति संकटी राहिला. लागलीच रावणाला माहित होतं की रामाला पाठ दाखवल्यावर राम असणारा म्हणजे काय पैशाच्या मागे लागत नाही. ज्यानं पाठ दाखवली त्याला बाण मारत नाही म्हणून असणार म्हणले. रावणानं रामाला पाठ दाखवली आणि सैन्यामध्ये येऊन गुप्त राहिला. रामे नेम केला पण मारावा रावण रावण सैन्य राहिला लपून आपण आपण लागलीच रामानं नेम केला होता. काय नेम केला माझ्या भावाला लक्ष्मणाला म्हणले रावणानं पाळलं पण रावणाला असणारं ही रक्ता जिद्द ठेवणार नाही. पण रावणाला असणारा बुद्धिवंत होता. रावणानं रामाला पाठ दाखवली आणि पाठ दाखवून रावण पळून गेला. रावणानं आपलं मरण चुकवलं. अशा प्रकारचं असणार झालेलं आहे. लंकानात विषादे काळ नवे येत करावा सावतीत अति पुरुषार्थ पयामा लागली जाणार म्हणले काही झालं. रावण विचार केला वा रावण पळून गेला परदेच्या मागे लागायचं नाही. आपला भाऊ असणारा पडलाय म्हणला. आधी आपल्या भावाला उठवायचं लक्ष्मणाला सावध करायचं आणि लक्ष्मण उठला की रावणाला कटवायचं असा विचार म्हणले रामाचा. काय बोलले रावणाला कोणी रणमेली राम यवनी स्वमित्रा शक्ती हृदय हृदय कमळी लागली जाणार म्हणजे काही झालं. लक्ष्मणाला जेना येऊन असणारा म्हणजे लक्ष्मण पडला होता. राम असणारे रावण पळून गेल्याच्या नंतर राम लक्ष्मणाच्या जवळ आले आणि शक्ती असणारे पाहिजे म्हणजे असणार म्हणजे लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी लागून असणार हृदय असणार झाली गेली. अशा प्रकारची अवस्था लक्ष्मण असणार सर्व पर्वेचे वारुळी जैसी शक्ती वेदनी हृदय कमळी बरं ते देखोनी तय वेळी बंधू कळवळी अशा प्रकारचा असणार म्हणलं काही झालं वा शक्ती असणारे म्हणले. रामाला म्हणले शक्ती गेली पण म्हणले का मुंग्याच्या वारुळामध्ये साप गेल्याच्या नंतर सापाचा असणार म्हणजे मुंगीच्या वारुळा अजिबात काही चालत नाही. तशा प्रकारच्या ब्रह्मशक्ती असणारी रामानं पाहिली पाहिल्याबरोबर असणार येतो कळवळा म्हणून या आपला भाऊ पडलाय भावाविषयी असणार कळकळ असणारे रामाला वाटता कनवाळू प्रपाळू तिना लागी अशा प्रकारचा असणारे म्हणले. रामानं लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर रामाचं मन असणारं म्हणले चित्त द्रवळलं दुःख वाटलं काय केलेलं आहे. संपूर्ण शक्ती उडावया दानवांपवया लक्ष्मी अमृत राम कृपाळू आहे. राम असणारं कळवाळू असणारा कळकळ असणारा वाटायला लागले. कारण रामाला वाट लागला आपला भाऊ पडलाय. रामाला लक्ष्मणाला लागलेला पान असणारा म्हणजे काय करायचा आणि आपल्या लक्ष्मणाचा असणारा प्राण वाचवायचा. अशा प्रकारच्या विचारामध्ये राम होते. रामाने असणाऱ्या जवळ आले लक्ष्मणाच्या जवळ आले पानाला हात स्पर्श केला. हात लावल्याबरोबर काय झालं संतू म्हणले शक्ती भेदनी हृदयांता तिची श्रामे लावून हात हो सगळे उपाडू येत पाहत सगळे उपाडू पाहत बहुत वर्धित नाना युक्ती. राम असणार लक्ष्मणाच्या जवळ आलेले लक्ष्मणाला असणार म्हणले मांडीवर घेतलं. रामानं विचार केला वा कसं करावं कसं होतंय बाण उपटावा आणि आपल्या भावाचा असणारा लक्ष्मणाचा प्राण वाचवावा. अनेक प्रकारचं कळकळ असणारे म्हणले रामाला वाटू लागलेले. राम जवळ आले बाणाला हात लावला. काय झालेला आहे बोला शक्ती उपडात
शक्ती उपडिताची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण हो एक मन त्याच्या पाना सर्वता जाणन करावे करावे लागली रामाने असणारे जवळ आले बाण उपलाव करणं उपलाव असणार म्हणू लागलेले हं? गावातील वाद्य सूचक मंडळी ज्याला कोणाला नाव द्यायचं असेल ताबडतोब अगोदर इकडे येऊन नाव द्या संच माणसं शेवट- लागले. रामाला ताबडतोब येऊन सेवा घ्या तुम्ही बाण उपविताल लक्ष्मणाचा प्राण जाईल असं करू नका बोलले बाप कृपाळू रघुपती त्यांच्या उपेक्षिणा नाना युक्ती शक्ती उघडेली जाती कृपा मूर्ती कृपाळू राम करपाळू आहे कनवाळू आहे अनेक प्रकारचं असणार म्हणले कारण अवतार धरलाय तशा प्रकारचं नृत्य नाटक असणार करावं लागतं मंडळाच्या विचारामध्ये पडे काय बोललेले आहे श्रीरामे लावताची हात शक्ती झाली वीर्ये हात लक्ष्मण मारावयांचे सामर्थ्य आता हात भावानी गेले लागली असणार म्हणले का रामाने त्या ब्रह्मशक्तीला हात लावल्याबरोबर तात्काळची दशा पादटली त्या शक्तीमध्ये असलेली शक्ती असणार निघून गेली अशा प्रकारचं रामाच्या हाताचा प्रश्न झाल्याबरोबर ब्रह्मशक्तीची अवस्था ब्रह्मावर दाती पुरती हृदय ऋतली ब्रह्मशक्ती ते श्रीरामे धरून हाती तो स्वरीला युक्ती छेदी लागली असणार म्हणले हाताने असणार म्हणले काय केलं शक्ती असणारे म्हणले हे केले पण ब्रह्मदेवाचं वरदान होत तेवढीच असणारी शक्ती शिल्लक ठेवली शक्ती उपडिता रघुनंदन ते संधी साधो निरावण श्रीरामावरी वर्षे बाण एक अति दारुण साठवते इथं राम असणारे म्हणले लक्ष्मणाची शक्ती उपडाव न उपडा अशा प्रकारचा विचारामध्ये राजा रावणानं असणारं तिकडून पाहिलं कुणाला कशाचं रावणानं विचार केला हा राम असणारं म्हणले आपल्या भावाची शक्ती उपडी यायच्या नागामध्ये गुंग झाला रावणानं हातामध्ये धनुष्य घेतलं रामावर बाण सोडू लागला रावणाच्या यथा बाण राम मानी तृणा समान स्वस्ते उठवानी लक्ष्मण देआली गानाती प्रीती सन रावण बाण सोडू लागला पण राम असणारं म्हणले जसं गवताच्या काड्या किती पर्वताला मारल्यावर काय होणार आहे एखाद्या कसपटासारखं रावणाची बाण आहे रावणाने विचार केला अगोदर आपल्या भावाला उठवायचं चटकन भावाला उठवायचं सावध करायचं आणि कडकडून भावाला आलिंगन द्यायचा आ भला तर जग भला कर भला तो हो भला अशा प्रकारचा विचार रामानं केला पुढे काय केलेला आहे हनुमान सुग्रीवादी जान पाचारो निवन रे घन बरं श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मण स्वस्था लागली असणार सुग्रीव जागवंत नळ असणार म्हणे हनुमंत येईल असणाऱ्या रामानं जवळ बोलावलं आणि त्याने सांगितलं लक्ष्मणाला घ्या आणि आपल्या ठिकाण्याला घेऊन जा कारण आलेल्या कारण का समय अशी सादर व्हावे येळ पडेल तसे वागावे रावणाचे बाणी आले रावणाला बघतो असं राम असणार आपल्या सैन्याला सांगितलं निस्माती चातकाशी मेघ निववे जीवनाशी देवी निववावे लक्ष्मणाशी तव रावणाशी मी रामाने सांगितलं असणार म्हणले पाऊस असणारा म्हणले असणारा म्हणले कुठलं पाणी देत नाही धावा करतो मेघ असणारा म्हणले त्या असणार चातकासाठी असणार म्हणले काय करतो पाणी पाडून म्हणले त्याची ताण भागवतो तशा प्रकारचं लक्ष्मणाला असणार तुम्ही हे करा आणि मी असणारा म्हणले रावणाकड जातो असं बोललेलं आहे बोला आधी प्रतिज्ञेचे माझे रण प्रतई देकार रावण त्या रामाये निमाला रावण अवघे जान देखा रामानं हातात धनुष्य घेतलं आणि राम म्हणू लागला अय या पृथ्वीवर राम तरी राहील नाही तर रावण तरी राहिले रामानं रावणाला मारलं म्हणतील नाहीतर रावणाच्या बाणानं राम मेला अशा प्रकारचं ईर्ष्येच असणार म्हणले राम बोललेले काय बोललेला आहे राम जगाचा आत्मा रामाच्या त्याने घ्या जन्म मरण रावणासी मरण धर्म आलोट आलोट मरण पयारे लागली जाणारा म्हणले का ज्याच्यात राम नाही त्याचं तिळभर काम नाही ज्याच्यात राम नाही त्याला बिचाराला बसवावं लागते मग विनाश कालेनं विपरीत बुद्धी रावण मरण
ज्याचं मरण जवळ आलंय ते माणूस वाईट वागतो. रावण मरल अशा प्रकारचे नाथ महाराज. राम चैतन्य विग्रही राम देईच विदेही बरोबर. राम द्वंद्वातीत पायी राम ठाईच्या ठाई परब्रह्म. ब्रह्मा लागली तर महाराज म्हणतात ना, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत असणार म्हणले का, जे जे असणार म्हणले अख्ख्या ब्रह्मांडामध्ये भरून असणारा भगवंत उरलेला. त्याचा विठ्ठल जळी स्थळी भरला गीता ठाव अशा प्रकारचा असणारा राम करता हरता राम आहे. रावणाचं असणार मरण जवळ आलं म्हणून केलेलं आहे. रामे विना सर्वथा तिळभरी ठाव नाही रीता जन्म मरण वार्ताय बरोबर कथा लगेच असणार म्हणले सगळं बाकीचं लुटते. रावण मरणार आहे कारण हे मृत्यू लोक आहे. प्रत्येकाला असणारे मरावं लागणार आहे. पण जैसे घेणे तैसेची. रावणानं गुन्हा केला, राजानं गुन्हा केलेला प्रजेला भोगावं लागतंय. तशा प्रकारचं एकट्या रावणानं गुन्हा केला पण सगळ्याला मरावं लागलं. शेवटी रावणाला सुद्धा मरावं लागल. अशा प्रकारचं नाथ महाराज बोलते रामाला मरण नाही, आत्मा राम आहे असं बोललेले आहे. शिबिरा धाडा लक्षे मना बाण विदिता रावण त्यावरी श्रीरामा पान शोभना दारुणा शरब्रष्टी. लागलीच असणार आपल्या ठिकाणीला असणार शिबिराच्या ठिकाणी. लक्ष्मणाला वाटं लावलं आणि राम असणार हातामध्ये धनुष्य बाण घेतलं आणि जिकडून रावणाचे बाणी आले तिकडे असणार म्हणले राम बाणे असणार म्हणले सोडू लागले. कुणावर? राजा रावणावर. दोघांचं युद्ध होऊ लागलेलं आहे. ज्या लागे सुग्रीवा राजा दाना ज्या लागे आणि देवानर गण तो मारी नादी रावण हो निर्वाण भाना विंधोनी. रामायण सांगितलं आहे जेवपर्यंत एवढी खटपट असणार समुद्रा फुल बांधला वानराची असणार म्हणले काही गेली सांगड गेली सगळं मिळून असणार इथपर्यंत आलो. कशासाठी? रावणाला मारण्यासाठी. आज मी बाण सोडील त्या रावणाचा प्राण घेईल अशा प्रकारचं राम उद्गार काढू लागले. पाशाना समुद्री केले शत्रू बंधना बरं तो मारीन रावण निर्वाण बाण विंधोनी. हो लागली जाणार. ज्या कामाला आलो ते कामाचं असणार मी सफळ करणार आहे. एवढ्या वाढणाऱ्या लोकांना असणार म्हणले कष्ट करायला कशासाठी? इनाशिफ्ट असणार म्हणले का पूल बांधला दगडाचा समुद्रावर असणार म्हणले सिमेंट वापरणार नाही. मग कशासाठी? रावणाला मारण्यासाठी. आणि आज असणार त्या रावणाला मी बाण सोडत आणि रावणाचा प्राण घेईल अशा प्रकारचे उद्गार रामप्रभू काढू लागले. माझ्या आयुधाचा चमत्कार देखो तर सुर नर किनर बरं सिद्धचारण विद्याधर देखो तर समग्र सुरसिद्ध. रामाने सांगलं माझ्या युद्धाचा असणार चमत्कार असणार म्हणले सूर नर असणार म्हणले तपो लोक असणार सगळे लोक असणार म्हणले. बघ काय करतात राम रावण झुंजल्या कैसे राम रावण असणार म्हणले तेच असणार उपमा त्याला लागते. अशा प्रकारचं सगळे माझ्या युद्धाचा चमत्कार बघतील राम असणार बोलले. रामे करोनी दुर्धर राणा मारिला ती गर्वी रावणा बरं पुढे प्रतैवरी जान हे पुढती पुराणा सुरसिद्ध. रामाने असणार सांगितलं राम रावणाचं असणार युद्ध झालं. रामाला अनावर आला कारण आले देवाच्या मनात येते कोणाचे चाले ना देवाच्या मनात आल्याच्या नंतर कोणाला झोपवायचे काय उठवायचं ही असणार म्हणजे सर्व स्वतःधीच आहे. कारण या चाललेल्या सूर्य चालेल या आलेल्या प्राण व्हाले अशा प्रकारचा कर्तुमा असणारा भगवंत आहे. रामानं रावणाला मारलं लोक रामायण लिहितील आणि रामायणामध्ये कथा ऐकतील अशा प्रकारचं पुराण राम बोललेले आहे. पैसे बोलाने रघुपती स्वर्ण पुंकी भदाती हो सते जगवणे धगधगिती लंकापती अशा प्रकारचा असणारा रामानं विचार केला. हातामध्ये धनुष्य घेतलं निर्वाणीचा बाण असणारा म्हणले का आणि वार बाण असणार रावण धनुष्याला लावला आणि रावणाचा नेम केला. रावणावर राम बाण सोडू लागला. मग काय रावण कमी होता? रावणानं काय केलं सांगतो म्हणजे ऐकून घ्या. रावण सदा निवाना दिला रघुनंदन
एक समूळ नाराचा शरदारुन इंडिया पान लघु वेगे रामाचा श्री बाणी ओळा रावणानं सुद्धा असणार म्हणले काय जलद गतीने हातामध्ये धनुष्य घेतलं आणि रामावर असणार म्हणले बाण सोडू लागला. अशा प्रकारचं रामाचं आणि रावणाचं असणार परत युद्ध सुरू झालं. उठले द्वैचे शरडाळ उत्तळाने अंतराळ बरं बाणी कोदले दिगी मंडळ उळा चळ कोदले बाण असणार येऊ लागली हे बांधीचं असणार म्हणले. जसं ढग आल्यावर म्हणले असणार म्हणले सूर्य झाकळून जातो तशा प्रकारचं सगळ्या बाणाचाच असणारा मंडप झाला. आकाश झाकळून गेलेलं आहे कसल्या प्रकारचं काही दिवसानं अशा प्रकारचं राम रावणाचं युद्ध चाललं. दोघे विराती उद्भटा वारया वाहून देती वाट क्षेत्रे हानिता खन खनाट एक हवे वाट दोघेही असणारे कमी नव्हते. राम कमी नव्हता आणि रावणही कमी नव्हता. दोघेही असणार म्हणले हे एक पट ते असणार म्हणले 10 पट असणार म्हणले 100 बडकर एक. दोघेही युद्ध करण्यामध्ये परीने दोघे बाण सोडण्यामध्ये असणार म्हणले चतुर आहे. कारण चतुरा तो गुण लावण्याची खणी अशा प्रकारचा राम आहे. हा एवढं युद्ध केलं. नाथ महाराज म्हणले किती युद्ध केलं वाऱ्याला सुद्धा चान्स मिळाले गेले वारं सुद्धा वाट मिळाले गेले. अशा प्रकारचं वरांगण राम रावणाचं युद्ध झालं. नाथ महाराज क्षेत्रे हानिता बळवून मिळाली तिने ज्या उठती अग्नी करोळी बरं बाण जळती अंतराळी एक आतुरी बळी हृदय असणार म्हणे दोन्ही बाणाचं घर्षण झाल्याच्या नंतर असणार म्हणे त्या अग्नीच्या डोळ्या पडू लागल्या आणि बाण असणार आला की धन 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 असणारा बाण जळायचा. रावणाचा बाण जळायचा. रामाचा बाण असणारा त्याला जळून असणारा म्हणले मागे यायचा. अशा प्रकारचा असणारा म्हणले रावणाला हात हात असणार हाल हाल असणार म्हणले. पुन्हा रामाच्या बाणाला असणार म्हणले कोण करून सोडले. रावणाचा म्हणजे रामाबरोबर अजिबात टिकाव लागला नाही. आणखीन काय घडलं श्रीरामाचे दुर्धर बाण निवारून शके रावण हे दोन्ही अंग त्राण अंगी संपूर्ण आदळती राहिलीच रावणाची बाण असणार जळून जायचा. रावणाचा बाण जळून गेला राग झाला. रामाचा बाण सर असणारा बाण याचा खनकून ठेका लागल्यासारखा रावणाला असणारा म्हणले बाण रामाची येऊ लागली. रावणाची बाण जळू लागले आणि रामाची बाण आलेली रावणाला मारून जाऊ लागले. अशा प्रकारचं रावणाला असणारा घायाळ करून रामाच्या बाणानं सोडलं. अशा प्रकारे छेदिले हातीच्या हाती रतीचा मारिला सारथी रतीचे वारू पाडिले क्षिती केला विरती लागली असणार आले देवाच्या मनात ती कोणाची चालेला. रामाला अनिवार्य आला आणि हे असणारा म्हणलं एवढा थाटात आला का. रामाने बाण सोडला हातातलं बाण आला हातातलं खटकून धनुष्य असणारं मोडून टाकलेलं आहे. दुसरा बाण आला वरी असणारा फड 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 असणारा झेंडा म्हणले का रथावरला झेंडा मोडलेला आहे. रथ भंग केला सारथी मारला आणि रथाची घोडी सुद्धा रामाच्या बाणानं मेले. रावणाला सुद्धा रामानं काय केलं पायदळ केलं. राजा आहे पण काय झाला देवाच्या मनात आल्यावर राजाचा रंकही करतो आणि रंकाचा राजाही करतो. हा कसा आहे सत्ताधीश परमात्मा असणारा म्हणले राम आहे. मातीचं सोनं करणं रामाचं कार्य आहे आणि सोन्याची माती सुद्धा करणं हे रामाचे कार्य आहे. अशा प्रकारचा ज्याच्या सत्तेवर एक चालतो ज्याच्या सत्तेवर सूर्य चालतो ज्याच्या सत्तेवर प्राण सुद्धा हलतो अशा प्रकारचा कर्तुम राम आहे. रामानं ज्यानं 14 चौखडाचे राज्य प्राप्त केलं पण त्या राज्याला सुद्धा असणार म्हणले केस मोकळे झाले दिन झाला. अशा प्रकारचे छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात पांचवा झाला कळापात रणी रघुनाथ खवळला. रामाला बाण सोडला डोक्याला वर मुकुट असणार म्हणले वरची वरीच असणारा उडवला.
मुकुट ओढवला, हातातलं धनुष्य मोडलं, काही असणारं शिल्लक ठेवलं नाही. एक जण म्हणला, बघता काय, रामानं डोक्यावरच मुकुट उडवलेला आहे. रामानं विचार केला असता, बाण आला असता आणि खटकून कधीच खुडावं, तशा प्रकारचं राजा तुझं मुंडकं बी गेलं असतं. विचार कर, अविचारी कर्म करीता असणारा अविचारानं कर्म केलंय. जैसे घेन जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. वाईट कर्म केलं म्हणून राजा तुझी ही अवस्था झाली. अशा प्रकारचं 5 बाणानं रावणाची येले वाट लावली. कंठी रामेश्वर सदिले नेटी, तव रावणे देवनी पाटी, उठा उठी पळाला. लागलीच म्हणलं, आता उघडी डोळे, जरी अद्यापी आता तरी सावध होय. सावध होई बाप्पा, घेऊ नको झोपा. काळ माणसाच्या मागे लागलेला आहे एखाद्या ह्याच्यासारखा. अरे सावध होय, कोण दिवस येईल कैसा नाही द्यायचा भरवसा. कारण म्हणले रामाचा बाण येईल आणि तुमचं मुंडकं घेऊन जाईल. अशा प्रकारचा रामानं बाण सोडला. कशासाठी? रावणाचं मुंडकं उडवाव. तितके युक्त यामध्ये रावणानं युक्ती केली. काय केलेलं? मारावा लंकानाथ निर्वाण नेणे आला रघुनाथ. एक रावण पळोनी बुद्धिवंत, एक जीवघात चुकविला. सगळीच रामाचा बाण येणार आणि रावणाचं मुंडकं उडवणार. पण माऊलीने सुद्धा असणारे सांगितले. ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात, जसं भगवंताला असणारं दुर्योधनाने विचारलं होतं, कोणाचा विजय कोणाचा, तसं म्हणले वा ये राचे मी नेणे आयुष्य तिथे जिने ज्याचं आयुष्य आहे तो जगणारच आहे आणि ज्याचं आयुष्य संपलं ते असणारं म्हणले मरणार आहे. मग असणारं म्हणले कुठेही राहू द्या, काळ आल्यावर तिथं सुट्टी नाही. तशा प्रकारचं राजा रावणाचं आयुष्य शिल्लक होतं म्हणून रावणानं असणारा डुम्म हाणला. रामाच्या तावडीतून निष्ठला आणि वाचून असणारा म्हणले रामाला पाठ दाखवली, पळून गेला, आपलं जीवन स्वतःचा असणारा जीव वाचवला. अशा प्रकारचं कार्य रावणानं केलं. काय झालेलं आहे? रामे मारावे रावणाशी, रावणाची बुद्धी कैसी, पळण्या रणभूमीशी, पापनाशी वांचली. रामाचा असणारा निर्वाण होता. रामानं सांगितलं होतं रावण तरी राहील ना तर राम तरी राहील. पण म्हणले काय झालं? कारण म्हणले का आयुष्याच्या पुढे कुणी जात नसते. शिल्लक असणार किती माणूस बेकार जरी असलो बँकेमध्ये गेलं तर त्याला गच्चीला धरून बाहेर काढता येत नाही. कारण पुण्य संपल्याशिवाय काही करता येत नाही. आयुष्य असल्याच्या नंतर त्याला काही करता येत नाही. म्हणून रावणाचं आयुष्य शिल्लक होतं. म्हणून रावण असणारा म्हणले पळून गेला, स्वतःचा जीव वाचवला, सैन्यामध्ये गेलेला आहे. रामन मारी पळत्यासी, हे कळले आहे रावणासी. बरं पळून या लागे वेगेसी, आपापनासी वांचविले. लागलीच असणारे रावणाला माहित होतं. कारण म्हणले जो माणूस रामाला पार दाखवतो आणि पळून जातो त्याच्यावर बाण सोडत नाही. त्या माणसाला मारे राम असणारा मारित नाही. हे कोणाला माहित होतं? रावणाला माहित होतं. म्हणून रावणाने असणारी युक्ती केली, रावणानं बुद्धी वापरली आणि बुद्धी वापरून असणारा म्हणले रामाला पाठ दाखवले आणि पळून रावण गेला आणि स्वतःचा जीव वाचवला. अशा प्रकारचं कार्य राजा रावणानं केलेलं. रामबाणी ज्यातरी भूता रावण झाला हातात, काही न चले पुरुषार्थ मागे पळत आधी धाके. लागलीच असणारं म्हणले काय झालं? रामाच्या बाणाने असणारं म्हणले काय केलं? जर्जर म्हणजे रक्तबंबाळ राजा रावणाला केलेला आहे. होईना काही हातापायाची लई असणारं म्हणले तसा ठचकून ठेसला की राहून असणारं म्हणले उन्मळून पडला. मेलो बाप्पा धावा. तू का म्हणे तुझं सोडही नाही कोणी, कारण कोणी कुणाला सोडत नाही. अशा प्रकार सोडही ना राजा देशीचा चौधरी अनेक भले कोणी असणार म्हणले माणसाला सोडवत नाही. राजा रावणा तुला कोण सोडवणार आहे?
पण रावण असणारा बुद्धिवंत असल्याच्या कारणानं आपला जीव वाचला, पळून गेला. आता संपलेला आहे. लंकेचा लंकानात अपमानला रणांत, बरं मोकळ्या केसी पायी पळत गाई कुंतता ती दुखी. दुःखी लागली असणारा एवढा लंकेचा राजा असणारा म्हणजे लंकानाथ ज्या बाजारानं 33 कोटी देव असणारे बंदीखान्यामध्ये टाकले, 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या, अशा प्रकारचा एवढ्या 14 चौकड्याचा असणारा राजा आहे. पण असणारा म्हणले का रामापुढे असणारे म्हणले त्या रावणाचं असणार काही चाललं नाही. मोकळे केस झाले, करू लागला, कुतू लागला, मेलो, कसं करू कसं होते, अनेक प्रकारचा असणारा दुःख रावण असणारा करू लागला. मेघ उडती चंडवाते गाजा पळती शाबी गाते गरुड पळवी सरपांते देवी रावणा ते श्रीरामे. नाथ महाराजांनी सांगितलं आकाशामध्ये ढग आले, वारे सुटे असणारा एकही ढग असणारा थांबत नाही, पळून जात आहे. किती साप जरी आले, गरुडाला पाहिल्याबरोबर असणारे म्हणले गरुडाच्या समोर असणारा एकही साप राहत नाही, पळून जातात. कशा प्रकारची अवस्था राजा रावणाची रामाच्या समोर झाली, अशा प्रकारचं बोलले. एका जनार्दना शरणारणी पळवे रावण, बरोबर उठवा वया लक्ष्मणा कृपाळू पूर्ण परत लागलीच नाथ महाराजांना सांगितलं या आजाच्या ठिकाणी असणार रामानं असणार म्हणले काही केलं, रावणावर बाण सोडे. रामाच्या बाणापुढे असणारा रावण घायल झाला, रामाला पाठ दाखवली, रावण पळून गेलेला आहे. आणि अद्यापी संपला. राम करपाळू आहे, कणवाळू आहे, कणवाळू करपाळू दिना लागी उधारू. कळवळा असणारा भावाचा आला आणि लक्ष्मणाला उठवण्यासाठी राम परतले. अशा प्रकारची या देशाच्या ठिकाणी रावणानं लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती राम स्वानंद कृपाळू रामस प्रेम हळू राम सवे दिन दयाळू प्रणत पाळू श्रीराम. राम असणारा म्हणले कसं आहे, खरपाळू आहे, कणवाळू आहे, प्राणच पाळू असणारा म्हणले का सर्व असणारा चलन वलन असणार म्हणले वृक्षाची पान हाले ज्याची राहिली अहंता मग कोठे, अशा प्रकारचा असणारा राम आहे. पण तो राम सुद्धा असणारा म्हणले काय झाला परतला आपल्या भावाला. कारण भाव बळे आकळे येरी तो ना कळे, भावाच्या भक्तीमुळे असणारा म्हणले राम असणारा कृपा केली, लक्ष्मणाकडे धावून आला. श्री भावार्थ रामाले नैवेद्य कांडे एका कार्तिकाया लक्ष्मण शक्ती देतो नाम उद्या गोडा कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू राजा.